मगाशी तुम्ही चौरस आहाराचं वर्णन केलं त्याच्यामध्ये लिंबू, कोशिंबिरी, भाज्या, वरण भात वगैरे सगळं. आता या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी असते बरोबर. काही आंबट आहेत, काही तिखट आहेत, काही गोड आहेत. तर याचा क्रम म्हणजे अशा काही विशिष्ट क्रमाने जेवल्यावरती त्याचा उपयोग असतो का, असं काही क्रमाची जरुरी नाहीये? ह्याच्याबद्दल जरा नाही नाही, क्रमाचं खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि हं, तो क्रम कसा आहे त्याच्या चवीनुसार आहे. म्हणजे हं, कुठला पदार्थ खाताय ह्याला थोडं कमी महत्व आहे. तो कुठल्या चवीचा आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की जर आपल्याला भूक लागलेली असेल तर पहिल्यांदा थोडंसं पाणी प्यायचं आहे. अगदी घोटभर जरी चालेल. आणि त्याच्यानंतर अ, जे काही जेवणामधला मधुर रस म्हणजे गोड पदार्थ आहेत ते तुम्ही आधी खाल्ले पाहिजेत. बरं. त्याच्यानंतर जे हलके आहेत म्हणजे तुरट वगैरे आहेत हं, तर ते शेवटी खाण्यात आले पाहिजेत. आणि म्हणजे जेवणाच्या मधल्या टप्प्यामध्ये आंबट, तिखट, शिजवलेले जे काही भाज्या वगैरे आहेत अशा टाईपचे पदार्थ या क्रमाने गेले पाहिजेत. हं, आता समजा तुम्ही पोळी भाजी आमटी भात खाताय तर हं. मग ह्याच्यामध्ये काय तर आधी मृदू पदार्थ म्हणून आधी भात खाल्ला गेला हां. पाहिजे. हं, म्हणजे वरण भात, भाजी हं, भात, मग त्याच्यावर लिंबू पिळून हे आधी खाल्लं गेलं पाहिजे. हं, त्याच्यानंतर पोळी भाजी हं, या टाईपमध्ये. आणि सगळ्यात शेवटी तुरट रसाचं सांगितलं. मग आपल्याकडे तुरट रसाचं काय अवेलेबल आहे तर सगळ्यात बेस्ट म्हणजे ताक आहे. हं, तर म्हणून भोजनांते पिबेत तक्रम हं. असं म्हटलेलं आहे बरं. की जेवणाच्या शेवटी तुम्ही ताक प्यायला पाहिजे. समजा ताक नसेल तर तुम्ही सुपारी असते किंवा बडीशेप असते ती हं, चावून चावून घेतली पाहिजे. हं. की मग तुमचं पचन पूर्ण व्यवस्थित व्हायला हा क्रम महत्वाचा ठरतो.